साताऱ्यामधील वाढे गावाजवळ कण्हेर डाव्या कालव्याला भगदाड, लाखो लिटर पाणी वाया, शेतकऱ्यांच्या पिकांचं सुद्धा मोठं नुकसान. अमरावती जिल्ह्यामध्ये 97,000 शेतकरी फार्मर आयडी पासून दूर, तर 81% शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडीची गरज. जगप्रसिद्ध असलेल्या नंदुरबारच्या मिरचीला बदलत्या वातावरणाचा फटका. कोट्यावधी रुपयांची मिरची खराब होती आणि त्यामुळे व्यापाऱ्यांचं आर्थिक नुकसान. राज्यामधील हळद हंगामाला सुरुवात झालेली असून सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये हळद काढणीला सुद्धा वेग. यंदा अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे हळद उत्पादनामध्ये 20% घट होण्याचा अंदाज. देशांतर्गत बाजारपेठांमध्ये सध्या सोयाबीनच्या दरामध्ये चढ-उतार, मात्र सोयाबीनची सरासरी दर पातळी स्थिर. बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल 5,200 ते 5,500 रुपयांच्या दरम्यान दर. गेल्या 2 दिवसांपासून कापसाच्या दरामध्ये सुद्धा घसरण. कापसाचे दर हमीभावाच्या पातळीवर स्थिरावण्याचा अंदाज. सध्या कापसाला प्रति क्विंटल सरासरी 7,000 ते 8,000 रुपयांच्या दरम्यान दर. बाजारपेठेमध्ये टोमॅटोची सुद्धा मोठ्या प्रमाणावर आवक. गेल्या आठवड्यापासून टोमॅटोच्या दरामध्ये घसरण. सध्या टोमॅटोला प्रति क्विंटल 1,100 ते 1,400 रुपयांच्या दरम्यान दर. राज्यामधील फळ बाजारांमध्ये चिक्कूची आवक घटली. आवक कमी आहे आणि असं असूनही मागणी चांगली आहे, त्यामुळे दरामध्ये वाढ. सध्या चिक्कूला प्रति क्विंटल सरासरी 4,000 ते 4,500 रुपयांपर्यंतचा दर मिळतोय. बाजारपेठेमध्ये डाळिंबाची मागणी कायम आहे आणि त्यामुळे दर स्थिरावलेले आहेत. सध्या डाळिंबाला प्रति क्विंटल 8,000 ते 10,000 रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय.